प्रॉब्लेम काय दिलं बा, दी कॉन्सिक्युटिव्ह हार्मोनिक्स ऑफ एअर कॉलम, हार्मोनिक क्लोज ॲट वन एंड, मे पाईप क्लोज ॲट वन एंड आहे, आर 405 hertz and 675 hertz respectively. Find fundamental frequency of similar air column but open at both ends. राईट. मग ह्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी दिलेत, कुठल्या माहित नाही आपल्याला. बट आताच मी सांगितलं प्रिव्हियस प्रॉब्लेम सुद्धा की इन एअर कॉलम which is close at one end, only odd harmonics are present. म्हणजे n, 3n, 5n, 7n. डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह हार्मोनिक्स इक्वल टू किती असणार? कुठली घ्या, 3n मायनस n किती येणार? 2n. 5 मायनस 3, 7 मायनस 5. मग ह्याचा डिफरन्स नेहमी 2n. n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि त्यामुळे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असणार? 2 FC. म्हणजे बघा आता यामध्ये मी एक म्हणतो, ह्यांच्याप्रमाणे जाऊया. M+1 फ्रिक्वेन्सी, M+1 किती दिले? मी म्हणतो 675 हर्ट्स. आणि NM म्हणजे नियरेस्ट अगोदरची किती आहे? 405 हर्ट्स. आणि ही ओपन पाईप आहे, आणि त्यामुळं ह्याचा जर डिफरन्स घेतला तर वी गेट क्लोज पाईप आहे, NC मिळणार. NC काय असणार? नाही, NC नाही मिळणार. and M+1 मायनस NM केलं म्हणजे काय? इथं लिहायला पाहिजे 675 मायनस 405. आता मी काय म्हणतो बघा, कुठलाही नंबर असेल, इथे मी 7n घेतो. 7n घेतलं तर ते अगोदर काय असणार? ऑड फक्त म्हणून 5n. डिफरन्स किती येईल? 675 मायनस 405 किती? 2 किती? 270. हा, म्हणजे हे 2n म्हणजेच क्लोज पाईपचं इज 270. बरोबर आहे की नाही? बट 2 into NC म्हणजे काय? ओपन पाईपची, ते विचारलंय. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला ते कळालं का? सो आवर फायनल आन्सर इज 270 हर्ट्स. क्लिअर?